मागच्या काही दिवसांमध्ये ना भारताविषयी दोन एकदम वेगळ्या बातम्या आल्या. एक बातमी आहे प्रचंड आनंदाची, अभिमानाची, आणि दुसरी आहे एका भयंकर दुर्घटनेची. तर या दोन टोकाच्या गोष्टी एकाच वेळी कशा घडत आहेत, चला समजून घेऊया. आता बघा, या दोन्ही कथा म्हणजे जणू काही आधुनिक भारताचे दोन वेगवेगळे चेहरेच आहेत. आणि हे दोन्ही चेहरे एकाच देशात एकाच वेळी कसे अस्तित्वात आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिली बातमी काय आहे? विजयाची. भारताने जपानला मागं टाकलं आणि आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचवेळी दुसरी बातमी ऐकून धक्का बसतो. इंदोरसारख्या मोठ्या शहरात नळ्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला आणि 960 पेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आता प्रश्न हाच पडतो की हे कसं शक्य आहे. म्हणजे एकीकडे जागतिक स्तरावर आपण एवढी मोठी झेप घेतोय आणि दुसरीकडे आपल्याच देशात आपल्याच लोकांना मूलभूत सुविधा देण्यात एवढी मोठी चूक होतीये. हे दोन्ही एकाच वेळी कसं काय घडू शकतं? बरं, ह्या कोड्याचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला त्या पहिल्या बातमीच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे तो मोठा आकडा ज्यामुळे भारत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचला. हो, आपण बोलतोय जीडीपी बद्दल. तर हा जीडीपी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा देशाच्या आर्थिक उलाढालीचा एक मोठा हिशोब आहे. देशात किती वस्तू बनल्या, किती सेवा दिल्या गेल्या, या सगळ्यांची एकूण किंमत म्हणजे जीडीपी. तो फक्त एक आकडा आहे. पण खरी गंमत इथेच आहे. जीडीपी आपल्याला काय सांगतो यापेक्षा तो काय सांगत नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. हा आकडा हे नाही सांगत की नळाला येणारं पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का, किंवा सार्वजनिक सेवा व्यवस्थित चालतात की नाही. तो सामान्य माणसाच्या जगण्याचा दर्जा मोजतच नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की देशाची अर्थव्यवस्था कागदावर कितीही मोठी दिसली तरी त्याच वेळी मूलभूत सुविधांमध्ये तो देश मागे असू शकतो. कारण जीडीपी फक्त पैशांच्या व्यवहारांची बेरीज करतो. त्या व्यवहारांचा लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे तो तपासत नाही. आणि याचमुळे ना हा जो विरोधाभास आहे तो समजून घेण्यासाठी एक खूप छान संकल्पना आहे, दिसणारी प्रगती आणि न दिसणारी प्रगती. तर आधी बघूया दृश्य प्रगती म्हणजे काय. नावाप्रमाणेच ही अशी प्रगती आहे जी आपल्याला थेट डोळ्यांनी दिसते, जिचे फोटो काढले जातात आणि जिचा खूप गाजावाजा होतो. म्हणजे बघा, मोठे मोठे नवीन हायवे, चकचकीत एअरपोर्ट्स, शहरांमधल्या मेट्रो, हे सगळं बघून छान वाटतं. देशाची प्रगती होते असं दिसतं आणि यामुळे जीडीपीचे आकडेही वाढतात. पण ही जी सगळी चकचकीत प्रगती आहे ना, ती एका पायावर उभी आहे जो आपल्याला सहसा दिसत नाही. तो कमी आकर्षक आहे पण खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे. याला आपण अदृश्य पाया म्हणू शकतो. म्हणजे काय तर रोजची देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा तपासणी, स्वच्छता व्यवस्था, पाण्याच्या लाईन्स. खरं तर या खूप कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण याच गोष्टी ठरवतात की देशाची आर्थिक वाढ खऱ्या अर्थाने लोकांच्या आयुष्यात उतरतीये की नाही. आणि जेव्हा या अदृश्य पायाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा काय होतं याचं इंदोरमधली दुर्घटना हे एक उत्तम उदाहरण आहे. ही दुर्घटना काही पैशांच्या अभावामुळे नाही घडली, तर ती संस्थात्मक दुर्लक्षामुळे घडली, प्रशासनाच्या अपयशामुळे घडली. मग ह्या सगळ्यामधून आपण शिकायचं काय? ह्या दोन अगदी विरुद्ध कथांमधून नेमका काय अर्थ काढायचा? बघा, आपण जपानला आकड्यांमध्ये मागे टाकलं हे चांगलीच गोष्ट आहे, पण विकासाची गोष्ट फक्त आकड्यांपुरती नसते. आपलं खरं आव्हान हे नाहीये, एक दुसरी बाजू आहे जी या यशापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. खरं आव्हान आहे आपल्या नागरिकांना ती सुरक्षा आणि तो सन्मान देणं जे जपानने आपल्या लोकांसाठी कित्येक दशकं आधीच मिळवलंय. म्हणजे काय तर स्वच्छ पाणी, जागतिक दर्जाची स्वच्छता यासारख्या गोष्टी. हे विकासाचं खरं माप आहे. आणि यातच एक खूप महत्त्वाचा धडा आहे. आर्थिक वाढ झाली म्हणजे आपोआप प्रशासनात सुधारणा होते असं अजिबात नाही. उच्च जीडीपी वाढ आणि प्रशासनाचं मोठं अपयश या दोन्ही गोष्टी एकाच देशात एकाच वेळी खूप काळासाठी एकत्र असू शकतात. म्हणून शेवटचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. जेव्हा दूषित पाण्यामुळे लोकांचा जीव जातो तेव्हा प्रॉब्लेम देशाचा जीडीपी कमी आहे हा नसतो. प्रॉब्लेम असतो तो प्रशासकीय क्षमतेचा, त्या व्यवस्थेच्या अपयशाचा. म्हणून शेवटी प्रश्न हा नाहीये की अर्थव्यवस्था किती मोठी झाली किंवा किती वेगाने वाढतीये. खरा प्रश्न हा आहे की आकड्यांमध्ये दिसणारी ही वाढ, ही प्रगती सामान्य माणसाच्या आयुष्यात आणि देशाच्या प्रशासकीय क्षमतेत उतरत आहे का? देशाच्या प्रगतीचा खरा अर्थ काय यावर विचार करण्याची हीच वेळ आहे.